नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी हा आमचा मित्र महानवाडीत झाला आणि म्हणजे जवळबाळ गावातला आहे. नाव सांगा आपल्या मित्रांना. विजय किसन घोडे. बरं, राहणार जवळबाळेश्वर. हा हे माझंच भाऊबंद आहे. तर आलं जत्रेनिमित्त आलो, त्यांनी आपली रसाची गाडी बघितली. आणि पहिलं तू काय काम करत होता? पहिले शेती काम करत होतो, मुरघासावरती जात होतो. अच्छा अच्छा. जनावरांसाठी हां, आणि मग आणि हा मित्र आज व्यवसायामध्ये आला आहे आणि माझा एक आदिवासी बांधव या व्यवसायात आला. मला खूप आनंद आला. आज जत्रेमध्ये आज आम्ही रस घेतो, एकदम उत्कृष्ट रस आहे. आणि त्यांनी ते पैसे कुठे खरेदी केलं तू? नाशिकवरून. आणि केलं आणि मग आपले जत्रा आता जत्रा सीजन चालू करतो. अच्छा अच्छा, मग ठीक आहे, छान. आणि असं आणि तरुणांना काय सल्ला आहे तुझा? व्यवसाय केला पाहिजे, बिझनेस केला पाहिजे, काहीतरी छोटा व्यवसाय. हा, ते रोजगाराचे म्हणजे दुसऱ्या कामाला जाता स्वतःचं काम केलं पाहिजे, लोकांना केलं. ताई तुम्ही या आणि यांना ह्या ताई त्यांच्याबरोबर काय ते सहकार्य करतात त्या दोघांना. आणि आता गावात तुमचं दुकान आहे वाटतं? 75 दुकान आहे छोटे मोठे. हां हां हां. आणि बघा मित्रांनो, असे जर तरुण जर व्यवसाय करत असेल, स्वतःचा एक ब्रँड तयार करत असेल आणि आपण जे म्हणतो आता थम्सअप पेप्सी त्यापेक्षा रस जर प्याला तर आयुर्वेदिक आणि खूप म्हणजे कुठलं बी तुम्हाला त्रास नाही असं. आणि हे आपले ह्या क्षेत्रात आले तर मला सगळ्यांना सांगतो यांच्याकडून आपण खूप म्हणजे माझ्यासाठी आदर्श. मी पुण्याला असतो तर आज मला बघितलं का तुम्ही या क्षेत्रात आलं, अगदी खूप खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला पुढे काही अडचण असेल मला सांगा, आपलं अजून तुम्हाला काय प्रयत्न करू. पण चांगलं आहे का मला एक अभिनंदन वाटलं. खूप धन्यवाद बरं भाऊ. तुमचं मनोगत व्यक्त करा आता. मला तुमच्या पद्धतीने